नमस्कार, राधे राधे. मला ना आज एक सांगायचं आहे तुम्हाला, की मी जे भविष्य वगैरे त्याच्यात खूप शाखा आहेत, मी नेहमीच म्हणते. त्याच्यात ना के-पी ॲस्ट्रॉलॉजी सगळ्यांना माहिती आहे. आता आता तर ते इतकं खूप म्हणजे प्रसिद्ध झालं आहे. कारण त्याचं कारण आहे, म्हणजे कोणी म्हणतं म्हणून नाही. आपण जेव्हा त्याच्यावर विचार करतो ना, तर आपल्याला भारी वाटतं, अरे बापरे किती छान आहे सगळं. तुम्हाला आता मी सांगते, की आपल्याकडे ग्रह, तारे, नक्षत्र असतात, बरोबर आहे. एका राशीमध्ये म्हणजे समजा माझीच राशीचं उदाहरण, माझी रास सिंह आहे. तर माझ्या सिंह राशीमध्ये म्हणजे सूर्य आहे त्याच्यात. तर ही प्रत्येक घरात 2-2 तास रास असते. तर तुम्हीच सांगा बरं, त्या म्हणजे चंद्राच्या जन्माच्या वेळेस जी रास ती आपली असते, तर तशी माझी सिंह रास आहे. तर प्रत्येक प्रत्येक घरात 2 तास राहते. मग त्या 2 तासात किती मुलं जन्माला येतात. मग त्याच्यात नक्षत्र कुठलं आहे ते बघतात, नक्षत्राची पदं कुठली आहेत ती बघतात. पण तरीही त्या पदांना म्हणजे प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 पदं असतात. म्हणजे एकूण त्या घरात 9 पदं असतात. पण त्याच्यावर जे कृष्णमूर्ती आहेत ते एवढे म्हणजे थोर विचारवंत, आणखीन प्रसिद्ध ज्योतिषकार होते. तर त्यांना ते तरी पटेना, की ह्याच्याहून प्रिसाईज एकदम परफेक्ट येतच नाही. तो एक तर मुळात म्हणजे वेळ चुकली तर गडबडच होते. म्हणजे थोडं जरी 2-4 मिनिटांनी जरी हे झालं तरी आपली पत्रिका म्हणजे थोडी गडबड होते. मी आता फार ज्ञानी नाही, मी पण शिकते, पण माझ्या पण डोक्यात हे सगळे विचार येतात आणि मला असं वाटतं लगेच मी तुम्हाला पण ते शेअर करावे. तर मग काय होतं माहिती आहे, म्हणून त्यांनी जी हे महादशा असते, शुक्र ते बुध प्रत्येकाची वेगळी आहे. म्हणजे शुक्राची 7 असते, अशी सॉरी केतूपासून चालू होते. तर प्रत्येकाची वेगवेगळी असते. मग त्यांच्या डोक्यात असा प्रश्न आला जो किती बरोबर होता, की एकाची 7 आहे, एकाची 10, एकाची 17 आहे, कळलं की नाही. बुधाची वेगळी, गुरुची वेगळी. तर मग त्यांचं जे टायमिंग आहे ते सेम का आलं पाहिजे, म्हणून त्यांनी परत त्यात भागाकार केला आणि त्याचं एकदम प्रिसाईज म्हणजे 2 जुळी मुलं जरी 3-4 मिनिटाच्या अंतराने आली तरी आपल्याला प्रश्न, जुळी असून एकाचं भविष्य असं, एकाचं भविष्य असं कसं. तर ते त्यांनी त्याचं अगदी पृथक्करण केलं आणि आता अगदी बरोबर म्हणजे त्याचे कसबल लॉर्ड, सब लॉर्ड, सब लॉर्ड असं करून त्याचं अगदी शेवटी अगदी प्रिसाईज भविष्य येईल असं केलं. म्हणून माझा म्हणजे एक तर मुद्रिका म्हणजे काय मला सामुद्रिक शास्त्र म्हणतात त्याला, म्हणजे हाताचे जे भविष्य असतं त्याच्यावर विश्वास आहे. आणि के-पी ज्योतिष, कारण त्याच्यामध्ये अगदी म्हणजे शेवट अगदी पूर्ण व्यवस्थित आपलं भविष्य आपण सांगू शकतो. आणि त्याप्रमाणे माझा सध्या अभ्यास चालू आहे, पण खूप ते कठीण आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कठीण आहे. पण त्याची आवड आता निर्माण झाल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे, पण थोडं थोडं समजतं आहे. मुख्य म्हणजे मला पटलं ते, की खरं आहे ते. तर कारण काय, प्रत्येकाच्या जर महादशा वेगळ्या असतील तर त्या 4 पदांचं टायमिंग पण वेगळं पाहिजेत. आणि त्यामुळे थोड्याशा फरकाने काय होईना आपलं नक्षत्र पण बदलतं, माहिती आहे का. 1-2 मिनटाचा जरी फरक झाला तरी आपण अश्विनीहून भरणीवर जाऊ शकतो किंवा कुठेही. असं मी आपलं सुरू आहे माझं, मी अगदी नवीन आहे पण मी सांगते, म्हणजे मी यातून ते करते, म्हणजे त्याला ते मला समजतं आहे पण पटतं आहे पण. तर त्याप्रमाणेही अगदी प्रिसाईज म्हणजे तुम्ही एखाद्या ला ज्योतिष विचारायला गेलात तर ह्याप्रमाणे तुम्ही पण थोडंसं तुम्हाला ह्यातली माहिती असावी म्हणून मी हे सगळं सांगते. की नुसतं तिथले ग्रह तारे बघून की बाबा हां हे नक्षत्र आहे की झालं तुमचं भविष्य, नाही. त्या नक्षत्रातली पदं आणि त्याप्रमाणे ते भविष्य आलं आहे का ते पण तुम्ही नक्की बघा. मी मागच्या वेळेला सांगितलं तसं की नक्की करा, की रोज ना आजचं पंचांग करून गुगलवर टाका, पूर्ण पंचांग येतं आपल्याला. छान माहिती आहे, जसं आजचं ज्येष्ठ आहे असं, म्हणजे आपल्याला खूप छान वाटतं. म्हणजे थोडी थोडी माहिती त्यातली वाढते आणि आपल्याला काही अर्धा मिनटं लागतं ते बघायला. तर नक्की अपडेट राहा भविष्याबद्दल, आणि ह्यातली जास्त माहिती जसजशी मिळेल तसतशी मी तुम्हाला नक्की सांगेन. म्हणून के-पी ज्योतिष हे खूपच चांगलं आहे. हे ज्योतिषाचाच एक भाग आहे, परंतु जास्त चांगलं आहे, जास्त प्रिसाईज आहे आणि जास्त त्याच्यातनं ॲक्युरेट भविष्य आपण सांगू शकतो असं मला वाटतं.
राधे राधे.